हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आहे शिवजयंती. शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज ना आमच्या गावामध्ये निमराज महाराजाचा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि आज ना दिंडी आहे, म्हणजे यात्रा आहे. आणि आम्ही आता यात्रेत चाललेलो. पिऊ आणि सिद्धीचं ना दिवसभर चाललो होतं, कधी जायचे आपल्याला, कधी जायचे. आणि आता ना 4 वाजलेले. आता आम्ही गावात निघालेलो आवरून. तर ना येताना ना मग काही ना काही घेऊच ना, मग पिशवी बघत होते. पिऊने पिशवी ठेवलेला सापडतच नव्हते. आणि दिवाणच्या पाठीमाग बघा हा पसारा पिऊ आणि सिद्धीने केले. कुठं बाहेर जायचं म्हणलं ना हा पसारा नेहमीचा असतो. तर सिद्धी म्हणत मम्मा एवढी मोठी पिशवी, एवढं आपल्याला घ्यायची काय? म्हणलं हा. तर आम्ही ना यात्रेमध्ये पोहोचलो. तर ती म्हणलं देवाचं दर्शन घ्यावा आणि मग यात्रेमध्ये फिरावं. तर एवढी दुकानं वगैरे आलेली होती ना, 20 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 आणि 60 आणि 100. एवढी छान छान होती ना. 20 रुपयाला काही पण घ्या, वाट्या लोट्या पेलं वगैरे असं. आणि गळ्यातली हार वगैरे एवढं सुंदर होतं ना, छान. ते तुम्हाला आम्ही काय काय घेतलं ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. चांदी आम्ही मंदिरामध्ये आलो पाया पडायला. आम्ही पेढं घेतलं होतं, नारळ वगैरे. नारळ आधीच फोडलेला होता, तो पेढं घेतला आम्ही प्रसाद म्हणून. तर आतमध्ये पाया पडायला आलो. आतमध्ये काही एवढी गर्दी नव्हती, कारण की 5च्या नंतर गर्दी वाढायला लागन आणि ऊन पण असतं ना, त्यामुळे मग एवढी लोक येत नाही. तर आता ना आमची खरेदी झाली होती. खरेदी करताना काही बाहेर आल्यानंतर शूट केलंच नाही. आता आम्ही खरेदी करून घरी चाललेलो आहोत. आणि पिऊन असते ना पप्पाबरोबर ना पाणीपुरी खायला गेल्यात आणि अचानक मायापाशी आल्यात आणि म्हणतात मी ना पाणीपुरी खाल्ली. मला एकटीला सोडून त्या दोघींनी पाणीपुरी खाल्ली. तर आमची खरेदी झाली होती. तर आता मी घरी निघालेलो आहोत. तर आता घरी पोहोचलो आणि आम्ही बघा काय काय घेतलं आहे. ते जे काय घेतलं आहे ते 2-2 घेतलं आहे दोघींसाठी आणि त्यांच्याच पसंतीचं घेतलेलं आहे. तरी पण घरी येऊन बेल्टवरून हो माझा आणि तो तुझाच आहे असंच झालं. आणि सगळं घेतलं. घेताना ना असं म्हणतात मम्मा हे घे ना, ते घे ना. आपण म्हणलं ना एक वस्तू नाही पण 2 वस्तू घ्याव्या लागतील. पिऊ नाही. आम्ही ना घरी आलो ना खेळू, पण नाही. घरी आलं का लगेच त्यांचं रडगाणं चालू होतं. आम्हाला लगेच दुसरी वस्तू आणावं लागत असं लय वेळा झालेलं. त्यामुळे ना घेताना आम्ही 2च वस्तू घेत असतो. तुमच्याकडे पण अशा आहे का? नमुने सांगा नक्की कमेंट करू. तर दोघींना 2 बांगड्या, बेल्ट वगैरे सगळं काही 2-2 घेतलं होतं त्यांच्या पसंतीचं. तुम्हाला आमची खरेदी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हा सुंदर असा हार तर 50 रुपयाला भेटलेला आहे हार. आणि हे रबल बँड वगैरे पिऊसदी लागत असतात ना त्यामुळे. आणि आम्हाला ना फिरायला जायची ना, त्यामुळे मी ड्रेसवरती मॅचिंग असं घेतलेले आहे वस्तू, काही बांगड्या वगैरे. चला मग तुम्हाला कशी वाटली खरेदी नक्की सांगा. लगेच लगेच आणलं का लगेच वापरायचं, लगेच चाप लावला नाही पहिलाचे. असलं आणलंय ना मी. मग तुम्ही काय बघत आणलाय. कात्रीने काप ना, मग गिरणीवर कात्री त्याने काप. लगेच आणलं का लगेच वापरायचं, काढायचं. चमचा ठेवायला घेतलंय पण चमचेच नाही. पुरींनी सगळं इकडं तिकडं टाकलंय. ते बघा असं छोटस छान डिझाईनचं आवडलं. आणि आता एक बांगडी नाही, ब्रेसलेट ब्रेसलेट आणि घड्याळ असतं. आता दोन्ही आता 2 बांगड्या घाल लाडू घाल. नाही तुटणार, नको काळजी करू. हे असं मला असं इथं ठेवायचं. किंवा पुरींना जास्त लागत ना, मग इथंच इथून घेता येत नाही त्यांना ना, मग इथं घेता येते ना असं आणलंय. सकाळ धरून ना पिऊ आणि सिद्धीनी ना जेवल्या सुद्धा नाही. चपाती सुद्धा खाल्ली नाही आणि कालवण नाही. मॅगी करून खाल्ली, नंतर मग रस प्यायल्या होत्या. त्यामुळे आता त्यांना म्हणलं बसा जेवायला. आणि मग ना जेवण वगैरे झालं, स्वयंपाक केला. आणि आज ना आमच्या गावामध्ये ना शिपी आमटी आणि घरच्या भाकरी आहेत. त्यामुळे मग घरच्या भाकरी घेऊन चाललेलो होता. म्हणजे प्रत्येकजण घरच्या भाकरी घेऊन येत असताना तिथं शिपी आमटी बनवली जात असते गावामध्ये. तर सिद्धी आणि माझं चाललं होतं गावात जायचं, पण पिऊसुद्धा मागं लागली. आणि मग आम्ही आलो. तर आल्यानंतर ना कीर्तन चालू होतं, कारण की यात्रा असल्यामुळे उशिराच कीर्तन होतं. मग पुन्हा यात्रेमध्ये फिरलो. घेतलं तर काही नाही, पण पुन्हा तसं फिरत होतो. तर बघा संध्याकाळचं असं डेकोरेशन आहे, कसलं सुंदर दिसत आहे, छान असं. चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.